समर्थ भाग क्रमांक 148 148 श्रीराम. ही कथा परीक्षित राजाने ऐकली. परीक्षित राजा कथा ऐकून अर्थात संतुष्ट झाला, परंतु तृप्त झाला नाही. संतुष्ट होणं आणि तृप्त होण्यात फरक आहे, नाही का? संतुष्ट तर होणारच. आपण सुद्धा एखादी कथा ऐकली तर आनंद मिळतोच. त्यातून भगवंताची एखादी कथा असली तर खरंच खूप आनंद मिळतो. मला एक गोष्टीचा उल्लेख करावा वाटतो, चुकीचा होणार नाही. आय होप की आमच्या गुरुकुलमध्ये सुद्धा जेव्हा सकाळी शनिवारी विशेषतः जो काय आमचा भाग होतो तो ऐकताना खरंच खूप आनंद येतो. की ते तिथे इस्कॉनचे पण एक प्रभूजी येतात, ते बी खूप सुंदर घेतात. आमच्या काही प्रेयर्स पण आम्ही म्हणतो. आणि खरंच तो भाग तुम्ही कधीतरी ऐका, बघायला या कधीतरी हरकत नाही. आमच्याकडून तुम्हाला आमंत्रण आहे की आमच्या शाळेमध्ये गुरुकुलमध्ये शनिवारी जो भाग होतो तो खरंच छान असतो. जाऊन बसलं तरी इतकं प्रसन्न वाटतं की बस, खरोखर काय शक्ती आहे या गोष्टीमध्ये. बघा, आनंद होतो. त्याची मला आठवण झाली. कारण परीक्षित राजा हेच म्हणतोय की कथा ऐकून मला खूप आनंद होत आहे, परंतु माझं समाधान झालं नाही आहे, माझी तृप्ती झाली नाही आहे. तृप्ती जी आहे ती काय झालेली नाही, कारण ह्या गोष्टी आहेतच, अशा अविट आहेत. त्यामुळे तो म्हणतो की मला आनंद झाला परंतु तृप्ती झालेली नाही आहे. तेव्हा अजून एखादी कथा सांगा. आणि अर्थात शुकमुनीने तर आनंद होताच. ते म्हणाले, ऐक अजून एक कथा सांगतो. ते म्हणाले की ही एक अतिशय सुंदर अशी कथा आहे, उद्बोधक अशी कथा आहे, ऐक तुला मी काय सांगतो ते. आणि मग त्यांनी ती कथा सुरुवात केली सांगायला. कथा अर्थात आपल्याला माहीत असलेली आहे, प्रश्न नाही. आता आपण भागवत तिसऱ्या चौथ्यांदा ऐकत आहात, परंतु कथेचा आनंद नेहमीच येतो. कारण भगवंताच्या जेवढ्या जेवढ्या कथा आहेत त्या ऐकताना वारंवार ऐकावं वाटतं, आणि आहेतच तशा त्या. शुकमुनी म्हणाले की ऐक कथा, भगवान श्रीकृष्णाच्या मित्राची कथा आहे, अर्थात सुदामेची कथा आहे. याची कथा ऐक. हा भगवंताचा मित्र होता, शालेय मित्र. आपण ज्याला म्हणतो आपल्या भाषेत स्कूल फ्रेंड, आपल्या भाषेत, की माझा शाळेतला मित्र होता. अर्थात त्यांची शाळा म्हणजे गुरुकुल होती, गुरुकुल पद्धती होती. त्यामुळे त्यावेळेस भगवंताबरोबर जे कोण लोक गुरुकुलमध्ये होते त्याच्यामध्ये हा सुदामासुद्धा होता. आणि हे सगळे एकत्र सादीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये एकत्र अध्ययन करत होते. सांप्रत स्थितीमध्ये भगवंत तर राजा झाले, आणि सांप्रत स्थितीमध्ये त्यावेळेच्या हा एक साधा गरीब असा एक ब्राह्मण म्हणून तो राहत होता. अध्ययन संपल्यावरती तो फक्त हेच सगळं करायचा, जे काही ज्ञान त्याला होतं ते इतरांना जाऊन द्यायचा. आणि त्यातून जर कोणी काही दिलं तर त्यातून त्याचं तो पोट भरायचा. मागायची पद्धत नव्हती. मागायची पद्धत नव्हती. पूर्वी जी काही पद्धत आपल्या भारतामध्ये होती त्याच्यामध्ये तुला जे काही काम येईल ते तू कर, मला जे काम येईल ते मी करीन. बाला बलुतेदार होते. तसा एक वर्ण ब्राह्मण वर्ण, की या प्रकारचं कुठलं जरी सेवा असली मग ते देवाशी रिलेटेड ती त्यांनी करायची. दुसरी काय सेवा असेल दुसरा कोणतरी करेल. शेतकरी शेतकऱ्याची सेवा करेल, क्षत्रिय तलवार घेऊन रक्षण करेल, आणि त्याचा जो मोबदला आहे तो ज्याच्याकडे जे असेल त्याप्रमाणे द्यायचे. अशी पूर्वीची पद्धत होती. आणि त्याप्रमाणे हा सुदाम्या जो होता तो हे सगळं करायचं, मार्गदर्शन करायचं, सगळी कामं करायची धर्माची. आणि हे केल्यावरती जे काही मिळेल त्यात तो संतुष्ट राहायचा. अर्थात संतुष्ट राहायचा, पण संतुष्ट होण्यासारखी परिस्थिती नव्हती. कारण जे काही त्याला मोबदला मिळायचा तो अत्यंत कमी असायचा. त्यामुळे व्यवहारामध्ये त्याच्याकडे खूप दारिद्र्य होतं. तो अतिशय गरीब होता. अर्थात त्याची पत्नी आणि त्याचं कुटुंब होतं. त्यामुळे त्याच्या पत्नीला नेहमी असं वाटायचं की माझा पती इतकं सगळं करतो परंतु त्याला हवा तितकं धन मिळत नाही. आणि याचे मित्र जे आहेत ते लक्ष्मीपती आहेत हे तिला माहिती आहे, की माझ्या पतीचे मित्र हे लक्ष्मीपती आहेत. मग असं असताना माझा हा नवरा असा इतका दारिद्र्यात का बरं राहतो. तेव्हा तिने असा विचार केला की ह्याचं कारण म्हणजे असं आहे की नंतर माझे पती भेटायला कधी गेले नाहीत. ते जर भेटायला गेले असते तर कदाचित त्यांना समजलं असतं की अरे आपला मित्र इतका गरिबीमध्ये आहे, तर त्यांनी नक्कीच मदत केली असती. परंतु आपला पती गेलाच नाही भेटायला.
आणि जाऊन सांगायला तर पाहिजे ना, न सांगता कसं ते करणार मदत. म्हणून ती त्याला नेहमी म्हणायची की अहो तुम्ही कृष्णाचे इतके जवळचे मित्र आहात, त्याला एकदा तरी भेटायला जा ना. अर्थात सुदैवाला माहीत होतं की भेटायला जायचा आग्रह का चालू आहे. भेटायला गेल्यावरती जेव्हा ठरवीन तेव्हा पत्नी कदाचित हे म्हणेल की जाऊन धन मागा, आणि ते त्याला मागायचं नव्हतं. कारण जो मनुष्य खऱ्या अर्थाने धर्म पाळतो किंवा धर्माचं कार्य करतो, तो मनुष्य धनाची अपेक्षा न करता करतो की मला जे येतं ते मी करीन, माझी सेवा आहे. काय द्यायचा हा तुमचा प्रश्न आहे, स्वेच्छेचा भाग आहे. मागणं हे चालत नाही. किंबहुना चालत नाही म्हणण्यापेक्षा महाराज पण काय म्हणतात, भाव ठेवा रामापाशी कोणा मागू नका काही. आपण तर काही व्यवसाय करत नाही, व्यवसाय कुठला करत नाही आहोत, तरी पण महाराज पण म्हणतात की रामापाशी भाव ठेवा आणि मागू कोणाला नको. मागायची गरज काय, तू मागायचं तर रामाला मागा, कशाला मागूच नका. न मागताच सगळं काम करत राहा, त्याला चिंता आहे आपली. हे तर आपले गुरु पण सांगतात, पण त्याचं स्मरण ठेवणं महत्त्वाचं नाही का. एरवीसुद्धा कोणाकडे आपण हात पसरता कामा नाही, दे मला, मला पाहिजे, दे मला, काय मागायचं. आणि हा भाग सुद्धा मी कसोशीने पाळायचा. तो इतकं दरिद्री असून सुद्धा त्याने कधीही कुठे जाऊन धार्मिक कृत्य केलं तर त्याने कधी हे सांगितलं नाही की मला थोडीशी जास्त दक्षिणे दिली तर बरं होईल. कदाचित मागितलं तर देऊ शकतात, आणि कधी कधी नाही मागितलं तर देत पण नाहीत, कमी पण. हा पण भाग आहे. अर्थात हा प्रत्येकाने समजून करण्याचा भाग आहे. हा कोणी कोणाला सांगू नये, त्यांनी मागू नये, आणि यांनी पण त्याला मागायची वाट त्याची वाट बघायला लावणे. आपली जी काही यथाशक्ती शक्य असेल ती जरूर द्यावी. समोरच्या व्यक्तीकडे पण बघून द्यायला हरकत नाही, परंतु हा आपला स्वतःचा वैयक्तिक समजण्याचा भाग असतो. परंतु तो दरिद्र होता ही गोष्ट सत्य होती, आणि त्याची पत्नी सतत त्याच्या मागे लागली होती की तुम्ही काही करा, कृष्णाला भेटून या, कृष्णाला भेटून या. शेवटी बरेच दिवस गेल्यावर त्याला असं वाटलं की आता एकदा जायलाच पाहिजे, कारण पत्नी फार आग्रह करते. तो म्हणाला नक्की जाईल, आता मी जाणारच, जायलाच पाहिजे. बरोबर आहे, तू म्हणतेस माझ्या मित्राशी माझी काही भेट झाली नाही खूप दिवसात. मग तर म्हणलं ठीक आहे मी जातो. ठरवलं त्याने जायचं भेटायला. आता भेटायला जायचं म्हणल्यावरती काहीतरी घेऊन पण जायला पाहिजे नाही का. आपण कोणाकडे रिक्त हस्ते जात नाही, काहीतरी घेऊन जातो जे आपल्याला जमेल ते. तसं त्याने विचार केला की आपण काहीतरी घेऊन जाऊया. मग आता काय घेऊन जावं, दारिद्र्य. तो पत्नीला म्हणाला काहीतरी दे असेल तर, आता कसं रिक्त हस्ते जाऊ. ती लगेच 4 घरात गेली आणि पोहे आणले. पूर्वी अशी पद्धत होती नाही का, साखर कमी पडली तर आपण शेजारी, माझ्या लहानपणी असेल, आता नाही राहिलं, पण लहानपणी असं, अरे थोडंसं माझं दूध संपलं जरा दे ना थोडंसं, असं साखर संपली, म्हणजे असं काही लोक मागायचे. म्हणजे त्यात काय असं वाईट वाटत नव्हतं की असं कधी वाटलं नसेल. म्हणजे तो भागच वेगळा होता, संस्कृतीच ती वेगळी होती. आता असं झालं तर लोक म्हटले काय, म्हणजे काय बोलतील माहीत नाही, तो भागच सोडून द्या. परंतु हे अशी एक संस्कृती पूर्वी एकेकाळी होते की तुझं घर म्हणजे माझंच घर असं वाटायचं, सगळे शेजारी शेजारी राहायचे. त्यामुळे तिने जेव्हा तिला असं सांगितलं की काहीतरी दे, तेव्हा ती पटकन 4 घरात गेली आणि पोहे आणले. त्या थोडे थोडे करून तिने मुठमुठ असं करून तिने थोडे एक चुंडी जमा केली, आणि ते पोहे अर्थात बांधून दिले. म्हणाले हे घ्या, तुम्ही घेऊन जा. त्याने ते घेतले, अर्थात बांधून झोळीमध्ये आपल्या ठेवून दिले. निघाले चालत, अर्थात पूर्वी चालण्याचाच भाग होता. यथावकाश भगवंताच्या नगरीत पोचले, यथावकाश महालाजवळ पोचले. आता महालाजवळ पोचल्यावरती खरं बोलतं प्रवेश मिळणं कठीण नाही का. आता आपण जर कुठल्याही एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटायला गेलो, आमदार खासदार, तर असं पटकन मिळत नाही, कुठेतरी थोडी ओळख लागतेच ना. किंवा मंत्री असेल तर अजिबातच नाही मिळत. मंत्र्याकडे तर तिकडे तुम्हाला पास पाहिजे, तुमचं अपॉइंटमेंट पाहिजे, ओळख पाहिजे, सगळ्या गोष्टी अशा आतच मिळत नाही तुम्हाला जायला. बाकीचे लोक तर अजून मोठे मोठे सोडून द्या. आता कृष्ण तर राजा होता, म्हणजे आपल्या हिशोबात आजच्या हिशोबामध्ये किती मोठी पोस्ट आहे, प्राईम मिनिस्टर झाला किंवा राष्ट्रपती झाला. मग त्याला भेट कशी आपण घेऊ शकतो का, आपण तर स्वप्नात पण नाही बघू शकत. परंतु याला असं काही झालं नाही. इतका दरिद्र्य होता, कुठलीही ओळख नव्हती, कुठलीही पाळख नव्हती, वेश साधा, कपडे अत्यंत मलिन, पण जास्त त्याच्याकडे कपडे पण नव्हते. तरीसुद्धा तो आज जाऊ शकला, कारण तो ब्राह्मण होता. आणि श्रीकृष्ण हा ब्राह्मणांचा भक्त होता.
विष्णूसुद्धा ब्राह्मणांचे भक्त होते आणि म्हणून त्याला आदर होता की जी लोक हे वेदविद्या शिकतात त्याच्याविषयी ज्ञातीविषयी नाही तर ते हे शिकत होते. लक्षात ठेवा, पूर्वीचे लोक शिकायचे, आता किती शिकतात मला माहीत नाही, परंतु त्याच्याविषयी का आदर होता तर वेदविद्या आणि हे ज्ञान मिळवणं हे मोठी गोष्ट आहे आणि ते ज्ञान देण्याचं काम करायचे, ही पवित्र गोष्ट आहे आणि म्हणून त्याला आदर होता आणि म्हणून त्याला कुठल्याही प्रकारे अडचण आली नाही. तो घाबरतच गेला. उद्या आपण जर समजा एखाद्या ताजमहलमध्ये जायचं म्हटलं तर आपल्याला जरा भीती वाटेल नाही का? आता नाही भीती नाही एवढे, पण पूर्वी तर वाटायचंच ना, कसं ताजमहलमध्ये जावं, एवढं मोठं 5 स्टार हॉटेल आहे, आपण कुठे आहोत काय आहोत असं वाटू शकतं. तसं तो बिचकत गेला, परंतु जसं त्याला बघितलं सगळ्या द्वारपालांनी त्याला नमस्कार केला आणि त्याला म्हणाले महाराज कुठे जायचं बोला. ही शिकवण का पहारेकरी करू शकले? कारण राजा तसा वागायचा म्हणून. शेवटी मुख्य जे आहे ते आपला मनुष्य जो मुख्य असतो त्याच्यावर सर्व, तो कसा आहे त्याच्यावरती बाकी लोक राहतात आणि म्हणून सर्व पहारेकऱ्यांनी त्याला सांगितलं महाराज तुम्हाला कोणाला भेटायचं सांगा. तो म्हणाला मला कृष्णाला भेटायचं. चला म्हणलं, आत घेऊन गेले. अर्थात तिथे अनेक महाल होते, त्यातला जो पहिला महाल होता त्या पहिल्या महालामध्ये त्यांनी प्रवेश केला. महालात प्रवेश केला आणि बघितलं तर कृष्ण मस्तपैकी बसले आहेत पलंगावरती, रुक्मिणी त्यांची सेवा करते, हातामध्ये तिच्या पंखा आहे, ती वारा घालते. हे सगळं त्याने दृश्य बघितलं. जसा तो आतमध्ये गेला आणि भगवंताचं लक्ष गेलं, भगवंत सगळं टाकून उठून पटकन बसले. त्यांना खूप आनंद झाला आणि ते धावत त्याला गेले, त्याला मिठी मारली, त्याचं स्वागत केलं आणि त्याला पलंगावर बसवलं. त्याला पलंगावर बसवलं, त्याची विचारपूस केली आणि मग त्याची पाद्यपूजा केली. जोडीला रुक्मिणी होती सेवेला. भगवंत स्वतः सेवा करतात, त्याच्या जोडीला रुक्मिणी सेवा करते, पाय धुतायत, सगळं हे करतायत. चरणामृत घेतलं. तो गांगरूनच गेला की जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये कृष्ण होते तेव्हा ते त्याचे मित्र होते, पण आता या ठिकाणी ते राजा होते ना, त्यामुळे तो थोडासा बावरूनच गेला की एवढ्या मोठ्या राजवाड्यात मी येतोय काय, आज जातोय काय, माझं स्वागत करताना हा जरी माझा मित्र असला तरी हा राजा आहे आणि अशा प्रकारे स्वागत करते. तो गोंधळून गेला, त्याला काही समजेना की काय करावं. अर्थात कृष्णाला ह्याच्याने काही फरक पडला नाही. कृष्णाने हे सगळं केलं आणि म्हणाला किती दिवसांनी माझी तुला आठवण झाली, कधीतरी आठवण करायची, लवकर तरी यायचंच. तो म्हणला काय करू, माझं काम भरपूर होतं. अशा प्रकारे थोडासा त्यांचा संवाद झाला आणि मग कृष्णाचं आणि त्याचं बोलणं थोडंसं सुरू झालं. कृष्ण म्हणाले की बघ, मला माहिती आहे की तू खरं ज्ञान घेतलेस, खरं ज्ञान तू घेतलेस. गुरुग्रही गेल्यावरती आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञान मिळतं. त्यांनी शब्द वापरला आहे की जेव्हा एखादा व्यक्ती गुरुकुलामध्ये जातो तेव्हा त्यांना आत्मज्ञान प्राप्त होतं, असं भागवतामध्ये म्हणलं आहे. किती सत्य आहे. खरं ज्ञान गुरुकडे गेल्याशिवाय मिळतच नाही का. तोपर्यंत जे ज्ञान असतं ते तितकंसं आपल्या उपयोगी नसतं. स्वामी पण म्हणतात ना, गुरुकृपेविण नाही आत्मज्ञान, वाऊगा तो क्षीण साधनांचा. स्वामी स्वरूपानंदांचा अभंग आहे. त्यांनी पण तेच सांगितलं आहे की जोपर्यंत गुरूंची कृपा तुमच्यावर होत नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान होणार नाही. ज्ञान होईल पण ते आत्मज्ञान नसेल आणि तोपर्यंत तुम्ही इतर जेवढ्या गोष्टी करता तो वाऊगतो क्षीण साधनांचा, त्याचा तुम्हाला तितकासा काहीही उपयोग विशेष होणार नाही. त्रास जास्त आणि उपयोग कमी असा भाग असेल गुरूंशिवाय केलेल्या गोष्टींचं. म्हणून गुरुला अनन्यसाधारण महत्त्व आहे, जे भागवतात पण त्यांनी उल्लेख केला आहे की भगवंत म्हणतात की आत्मज्ञान मिळवायचं तर गुरूंकडे गेलं पाहिजे. आणि ते म्हणाले की आपला पहिला गुरु तसा आपला पिता असतो, आई असते आणि त्यांच्याकडून आपण अनेक गोष्टी शिकतो, पण नंतर बाकीचं ज्ञान शिकण्यासाठी तुम्हाला गुरूंकडे जावं लागतं आणि मग ते ज्ञान मिळतं. ते ज्ञान घेऊन तुम्हाला बाकीच्या गोष्टी करायच्या असतात. भगवंताने अजून एक गोष्ट खूप छान सांगितली बघा. त्याने एक खूप महत्त्वाची आणि आपल्या हिशोबामध्ये असं म्हणता येईल की गुह्य गोष्ट सांगितली. त्यांनी काय सांगितलं की असं तर मला संतुष्ट करायसाठी अनेक प्रकारे तुम्ही मला संतुष्ट करू शकता. भगवंताची सेवा तुम्ही अनेक प्रकारे करू शकता, अनेक गोष्टी त्याला अर्पण करू शकता, तपश्चर्या करू शकता, काय करू शकत नाही. भक्ती करायचे नवविधी मार्ग आहेत. पण भगवंतानी असं म्हणलं आहे की सर्वात जास्त जर मी प्रसन्न कशामुळे होत असेल तर जी व्यक्ती गुरूंची सेवा करते, ती गुरूंची सेवा जर त्यांनी केली तर मला आनंद होतो. बघा,
गुरुला किती महत्त्व आहे, की तुम्ही गुरूंची सेवा केली तर मला आनंद आहे. माझी सेवा करण्यापेक्षा गुरूंची सेवा करा. म्हणजे कृष्णाने सांगितलं की माझ्यापेक्षा सुद्धा गुरु श्रेष्ठ आहे. हा दुसरा अर्थ त्याचा आहे. हे भगवंताने स्वतः सांगितलं, हे लक्षात ठेवा. म्हणून गुरुचं स्थान, गुरूंची सेवा, गुरूंचं सगळं हे एक नंबरला काय आहे, की ते सोडून तुम्ही बाकीच्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची गरजच नाही आहे. पॅरलली जर मला 2 सेवा आल्या तर मी माझी गुरूंची सेवा पहिली केली पाहिजे. मग ती काही असो, माझी एखादी उपासना असो, माझा सत्संग असो, आपली प्रायोरिटी इकडे असली पाहिजे. कारण त्याच्यानेच भगवंत तुम्हाला प्रसन्न होणार आहे. ज्याची मी उपासना करतो, ज्याचा मी जप करतो, तो म्हणतो की मला गुरूंची सेवा मान्य आहे. म्हणून गुरुसेवा हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून गुरूंची सेवा, गुरूंशी संबंधित जेवढ्या सेवा आहेत तिला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. की मी सर्वात पहिले हे करणार, हे न स्किप करता मी करेन सगळं, असा प्रयत्न केला पाहिजे. एखाद दिवशी होऊ शकतो, तो भाग वेगळा आहे. परंतु हे भगवंताने स्वतः या अध्यायामध्ये सांगितलं आणि म्हणून त्याला महत्त्व आहे. तर अशा प्रकारे भगवंत म्हणतात की हे सगळं आहे आणि गुरूंची सेवा करणारे लोक श्रेष्ठ आहेत आणि तू गुरूंची किती सेवा केलीस हे मला माहिती आहे. आणि मग त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली. त्यांना जुन्या आठवणी आल्या. मग त्यांना एक जुनी आठवण आली. भगवंत म्हणाले की अरे आपण दोघंही जण असेच एक दिवस लाकडं आणायला गेलो होतो आणि मग संध्याकाळ झाली आणि अचानकपणे पाऊस सुरू झाला. प्रचंड पाऊस पडला. आपण दोघंही लहान होतो. आपण अर्थात तिथे लपून बसलो एका झाडाच्या तिथे. अंधार पडला, काही दिसत नव्हतं. आपण तिथेच थांबून राहिलो. यथाबाकाश आपले गुरुदेव आपल्याला शोधत शोधत आले आणि मग ते आपल्याला, जेव्हा त्यांनी आपल्याला शोधून काढलं तेव्हा ते म्हणाले की खरोखर तुमची भक्ती जी आहे ती असीम आहे. मी तुमच्यावर खूप आनंदित आहे, खूप खुश आहे. तुम्ही ज्या प्रकारची सेवा माझी केली. खरं पाहिलं तर जेव्हा ते अशा सेवेसाठी निघाले होते त्यावेळेस संध्याकाळ व्हायची वेळ आली होती. आकाशामध्ये नभसुद्धा होते. त्यांना म्हणता आलं असतं की गुरुदेव कदाचित पाऊस पडू शकतो, आता आम्ही कसं जाऊ. आज तर आपल्याला आपण म्हटलं असतं छत्री द्या आम्हाला, रेनकोट द्या, मग आम्ही जाऊ वगैरे काहीतरी म्हणलं असतं आपण. परंतु कुठल्याही प्रकारचा प्रश्न न विचारता हे इतके लहान असलेले हे दोन्ही शिष्य जे आहेत ते जंगलात गेले. अंधार पडला, पाऊस पडला, तरीसुद्धा ते न घाबरता तिथेच थांबून राहिले की माझ्या गुरूंनी सांगितलं जेव्हा जमेल तेव्हा मी जाईन, पण ही लाकडं घेऊन जायचीत मला. असे निश्चयाने तिथे थांबले. आणि म्हणून ते म्हणतात की तुम्ही जी सेवा माझी केलीत त्या सेवेमुळे मी तुमच्यावरती प्रचंड आनंदित आहे आणि म्हणून मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्ही जी सेवा माझी केली आहे त्यामुळे तुम्ही जे काही वेदाध्ययन केलं आहे, जे काही शिकलं आहे ते तुम्ही कधीही विसरणार नाही. हा आशीर्वाद खूप महत्त्वाचा आहे. जसं मी आपल्याला मागे पण सांगितलं की जरी तुम्ही गुरूंकडून तुमच्या शिक्षण घेतलं तरी त्यांचा आशीर्वाद जर नाही घेतला तर ती विद्या फळत नाही. हे 100% सत्य आहे. जर ते म्हणाले की ही विद्या तुला फळणार नाही तर विद्या फुकट गेली. जसं कर्णाला फळली का परशुरामाची विद्या? नाही फळली. कारण काय की ते म्हणाले की तू मला फसवून घेतली आहेस ना, तू आता ग्रहण केली आहेस, माझा आशीर्वाद कुठे दिला मी तुला अजून. विद्याचं ग्रहण केलंस तू, फळणार करणार न फळणार हा माझा भाग नाही फळणार तुला. आणि कुठे फळली? कर्णाला ऐन वेळेला ब्रह्मास्त्र आठवलंच नाही. ऐन वेळेला जे त्याला अस्त्र पाहिजे होतं ते अस्त्र त्याला एकही आठवलं नाही. कारण परशुरामाचा शाप होता की तुला माझी विद्या तुला संकटामध्ये आठवणारच नाही. एरवी आठवेल काय करायचे. जेव्हा त्याच्या जीवावर संकट आलं त्याला काहीच करता नाही आलं. त्याचा वधच केला नाही शेवटी अर्जुनाने. म्हणून गुरूंची कृपा आणि गुरूंची, तुम्ही गुरूंकडून जेव्हा वेदाध्ययन करता काही कुठलंही अध्ययन केल्यावर गुरूंचा आशीर्वाद मिळणं हा फार महत्त्वाचा भाग आहे. हेच कृष्ण म्हणतात की हा आशीर्वाद आपल्याला त्यावेळेस गुरूने दिला, सांदीपनी ऋषींनी दिला की तुम्ही ज्या प्रकारे माझी सेवा केलीत ती कधीही फुकट जाणार नाही आहे आणि तुम्हाला माझी सगळी विद्या जी आहे ती नेहमी लक्षात राहील, ती तुम्हाला फळेल. असा वर त्यांनी दिला. बघा त्यांनी वर कसा दिला त्याचा शब्द बघा काय म्हणाल ते की द्विजय श्रेष्ठ हो, मी तुम्हावर संतुष्ट आहे. तुमचे सगळे मनोरथ पूर्ण होत तुम्ही माझ्याकडून जे वेदाध्ययन केले आहे ते या आणि परलोकी सुद्धा निष्फळ न होवो. केवळ या लोकात नाही, उद्या तुम्ही देह जरी सोडलात तरी पण तुमचं ते जे काय आहे ते तुमच्याबरोबर राहो असं त्यांनी म्हणलं. म्हणजे तो आशीर्वादच झाला ना. किती महत्त्वाचा आशीर्वाद त्यांनी दिला. आणि हे सगळं त्याला आठवतं आहे आपल्या मित्राला भेटल्यामुळे. आणि जसं आपण एखादा मित्र किंवा मैत्रीण भेटली तर गप्पा मारत बसतो रात्री,
जेवण झाल्यावर. तसं यांचा हा संवाद चालू आहे की सगळं आटोपलेलं आहे. दोघंही जण बसलेले आहेत शयनगृहामध्ये आणि यांच्या गप्पा सुरू आहेत. सगळ्या बालपणीच्या आठवणी श्रीकृष्ण आणि सुदामा करतोय आणि यांच्या गप्पा चालू आहेत. रात्र होत चालली आहे. दोघांनाही वेळेचं भान नाही, कारण इतके जुने मित्र एकमेकाला भेटले. आणि अशा प्रकारे हा त्याच ठिकाणी थांबला. मग भगवंत म्हणाले, तू आज कुठेही जायचं नाही, इथेच तुला मुक्काम करायचा आहे, माझ्याच खोलीत मुक्काम करायचा आहे. आणि तिथेच त्याला प्रेमाने झोपवलं आणि मग तो तिथे राहिला 1 दिवस पूर्ण. आणि हे सगळं झाल्यावरती भगवंत त्याला सकाळ झाली आणि भगवंत म्हणाले की अरे हो, आता एक गोष्ट राहिलीच की तू काय आणलंस ते मी तुला विचारलंच नाही. तू जेव्हा इतक्या तिथून आला आहेस घरून, तू काहीतरी आणलं असणारच आणि मला ती गोष्ट पाहिजे. आता सुदैवाची पंचायत अशी झाली की त्याचं जे काय वैभव त्यांनी बघितलं, वैभव आणि प्रेम ह्याच्यामुळे तो गुदमरला होता की इतकं वैभव असून सुद्धा इतकं प्रेम आहे. आणि वरून भगवंत म्हणतात की मला काय आणलं सांग. आता काय सांगू मी ह्याला, काय आणलं कसं सांगू. त्याला थोडंसं हे वाटलं की कसं सांगू. म्हणून तो म्हणला की आहे बघतो शोधतो म्हणून. आता शोधायला काय त्याच्या काय 4-5 बॅगा नव्हत्या. एक पुरचुंडी होती जी ती खांद्याला लावलेली होती. परंतु तो म्हणलं बघतो काय ठेवलं आहे का. भगवंतांना माहीतच होतं. भगवंत म्हणले तू शोधू नको, मीच शोधतो. असं आपण एखादी वस्तू बघतो ना, आणली आहे, घेऊन या मला, मग आपणच हात घालतो त्याच्या बॅगमध्ये आणि घेऊन काढून घेतो. तसं भगवंत म्हणलं तू काय करू नको, मीच घेतो. आणि त्यांनी त्याच्या झोळीत हात घातला आणि ती पुरचुंडी बाहेर काढली, ज्याच्यामध्ये मूठभर पोहे होते. ते पोहे त्यांनी घेतले आणि म्हणाले वा 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 वा, इतके स्वादिष्ट गोष्ट इतके वेळ ती लपून ठेवली होती. उघडली आणि पटकन बकणा मारला, तोंडामध्ये बकणा मारला, ज्याला म्हणतो की आपण आधाशासारखं खातो तसं. भगवंताने एक बोकडा मारला आणि बाजूला रुक्मिणी म्हणते अरे काय बघतेस, घे घे, अशी मिळणार नाही तुला खायला. एक मूठ काढून तिला दिली. रुक्मिणी पण खाते, त्याच्याकडे बघते कृष्णाकडे की काय यांचा आनंद आहे, काय यांचं प्रेम आहे. आणि भगवंत अशा प्रकारे ते पुरचुंडी भरून पोहे खात आहेत आणि सुदामा फक्त बघत राहिला की काय चाललं आहे, काय हे करतायत भगवंत. त्याला तर एकीकडे थोडंसं मनामध्ये हे वाटत होते की अरे माझे हे पोहे मी देऊ कसे, आणि इकडे तर भगवंत तुटून पडलेत त्या पोह्यावरती, काय करावं त्याला समजे ना. तेव्हा भगवंत त्याला म्हणाले, त्याचा चेहरा बघितल्यावर त्यात भगवंताला लक्षात आलं की काय घडलं आहे. तेव्हा भगवंत त्याला काय म्हणतात बघा. भगवंताचं वाक्य आहे जे अर्थात आपल्याला माहीत आहे की भगवंतानी भगवद्गीतेत सुद्धा तेच म्हणलं आहे. अध्याय क्रमांक 9 26व्या श्लोकामध्ये भगवंतानी म्हणलं आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदाहम भक्त्युपर्यतम अश्नामी प्रयत्नात मनाहा. याचा अर्थ साधा आणि सिंपल आहे की भगवंत काय म्हणतात की एखादा मनुष्य जर मला पान, फूल, फळ किंवा पाणी, बघा अर्पण काहीही करा, फूल देण्यासाठी समजा माझ्याकडे नसेल, चांगलं सुवासिक फूल लागतं देवाला, नाही मिळालं मला, ठीक आहे, नको मला फूल वाहू, मला एखादं पान तर वाहू शकतो. मला पान नाही मिळालं, फळ नाही मिळालं, पाणी तर देऊ शकता, पाणी तर आपण बरोबर घेऊनच जातो. ते जरी मला भक्तीने जर तुम्ही वाहिलं तरी मी संतुष्ट होतो. आणि ती वाहिलेली गोष्ट मी प्रत्यक्ष स्वतः सदेह येऊन घेतो, हा महत्त्वाचा भाग आहे. अर्पण केल्यावरती तो सदेह येऊन ते घेतो, हा महत्त्वाचा भाग आहे. हे भगवंतांनी स्वतः सांगितलं आहे आणि भागवतात सुद्धा त्याने हेच वाक्य लिहिलं आहे. काय लिहिलं आहे बघा, त्यांचं वाक्य कसं आहे बघा, की माझे प्रेमळ भक्त जेव्हा प्रेमाने मला लहानशी वस्तू अर्पण करतात, लहानशी सुद्धा वस्तू अर्पण करतात, तेव्हा ती मला फार मोठी वाटते. परंतु अभक्तांनी मला पुष्कळ जरी काही दिले तरी मी त्यामुळे संतुष्ट होत नाही. जो मनुष्य भक्तीने पान, फूल, फळ, पाणी मला अर्पण करतो, त्या शुद्ध चित्ती भक्तीने दिलेले ते सर्व मी स्वतः स्वीकारतो म्हणलं त्यांनी. हेच भगवद्गीतेत पण भगवंताने हेच सांगितलं वाक्य, आणि हेच त्यांनी भागवतात पण सांगितलं की मी स्वतः स्वीकारतो. फक्त एकच अटे, भक्ती असावी, बाकी काही नको. ज्याला आपल्याला काहीच लागत नाही, भक्ती करायला काय लागतं आपल्याला, कुठल्याही प्रकारची गोष्ट लागत नाही, पण तीच फक्त हवी आहे. पण तुम्ही ती जर नसेल आणि 56 भोग जरी दिलेत
तरी 56 भोगसुद्धा भगवंत स्वीकारणार नाही. तुम्हाला फक्त समाधान लागेल, मी फोटो काढले 56 भोग दिले, पण भगवंताला त्याचा आनंद नाही. भगवंताने हे सांगितले की ही अट आहे माझी. आणि म्हणून भगवंत म्हणले की तू ज्या प्रेमाने मला दिलेस, माझ्यासाठी सर्वात मोठं पक्वान असेल तर तुझे हे पोहे आहेत. कारण तू इतक्या प्रेमाने आणलेस, तुझ्या पत्नीने प्रेमाने आणले. बघा 4 ठिकाणी जाऊन मागून आणले. जे काय मिळालं त्यालाच तिने काहीतरी लावलं असेल आणि पोहे तयार केले असतील. काहीच तिच्याकडे नव्हतं. पण असं केलेलं हे जाडं भरडं अन्नच त्यांना जास्त आवडलं, कारण त्याच्या मागे प्रेम आहे. बघा अजून एक दृष्टांत तुम्हाला देतो, माहीत असलेलंच आहे परंतु परत ऐका. की अन्न जे आहे त्याच्या मागे भावना महत्त्वाची असते. 5 स्टार हॉटेलमध्ये आपण किती दिवस जेवू शकतो? 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 8 दिवसानंतर वरण भात खायला घरी येऊ का? कारण आपल्या घरातली जी कोण व्यक्ती हे बनवते तिचं प्रेम असतं त्याच्यामागे. मग ती तुमची पत्नी असेल, तुमची आई असेल, तुमची बहीण असेल, जी कोण व्यक्ती असेल तिची भावना त्याच्यामागे आहे. कदाचित तुम्हाला ते हायफाय पद्धतीने सर्व करणार नाही, गुड मॉर्निंग म्हणणार नाही, गुड आफ्टरनून म्हणणार नाही, परंतु तिचं जे प्रेम आहे, ती भावना असल्यामुळे आपण हे अन्न 12 महिने पण खाऊ शकतो. त्याचा नाशही येत नाही. पण 4 दिवस जर तुम्ही बाहेर खाल्लं तर 5व्या दिवशी वरण भात शोधायची पाळी येते की नाही सांगा मला. काय येतं त्याचं कारण? भावना. भगवंत पण तेच म्हणतो, भावनांचा मी भुकेला रे मुरारी. हेच भगवंत सांगतो. सगळ्या ठिकाणी भगवंताने हे सांगितलं की मी फक्त भावनांचा भुकेला आहे, मला बाकी काहीही नको. असं भगवंताने जागोजागी सांगितलं, वेळोवेळी सांगितलं. म्हणून हा भाग आपण लक्षात ठेवा. आणि आज हे जेव्हा पोहे ते खाल्ले तेव्हा ते म्हणाले की आज हे पोहे खाल्ल्यावरती जग संतुष्ट झालं. खरोखर असं अजून एक उदाहरण आहे या बाबतीमध्ये की जेव्हा भगवंत अर्थात परीक्षा बघतात. मी नेहमी सगळ्यांना सांगतो की भगवंत आपली परीक्षा बघत असतात. लक्षात ठेवा, परीक्षा कधी बघतील ते सांगू शकत नाही. जेव्हा तुम्हाला एखादी सेवा करायची असते किंवा एखाद वेळेस तुम्हाला काहीतरी भगवंताची गरज असते, त्यावेळेस भगवंत तुमची परीक्षा बघतात. ती कुठल्या वेळेस कधी बघतील माहीत नाही. आणि त्यावेळेस जर आपण डगमगलो तर मात्र आपली संधी गेली. म्हणजे परत संधी कधी येईल माहीत नाही, कारण ते सांगून संधी येत नाही. पण जेव्हा तुम्हाला सेवा येते त्यावेळेस तुम्ही ती केली पाहिजे. मागे जर आलात, तुम्ही प्रयत्न भरपूर केला पाहिजे की काही हो मी करणार म्हणजे करणारच. असं जर तुम्ही असेल तर तुमची ती सेवा होते किंवा ती भगवंत कशीही झाली तरी ॲक्सेप्ट करतो. पण परीक्षा बघतो हे 100%. आणि ज्या परीक्षेत जर आपण पास झालो तर हे लक्षात ठेवा की तुम्ही जिथे आहात तिथून एक पायरी पुढे गेलात. 100% लक्षात ठेवा. जेव्हा मला एखादी सेवा घेतल्यावरती करायला अडचण निर्माण झाली तर मी काय म्हणलं पाहिजे? मी करणार, काय व्हायचं ते होऊ दे, मी जीवाच्या पाठ जाऊन प्रयत्न करणार, काय व्हायचं ते बघतो, मी करणार म्हणजे करणार. हीच तर तुमची कसोटी असते. आणि भगवंत हेच सांगतात की जेव्हा अशा प्रकारे एखादा भक्त माझी सेवा करतो तेव्हा ती मला नक्कीच पोचते. म्हणून त्यांनी म्हटलं की तुम्ही भक्तिपूर्वक भावपूर्वक करा. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की एक उदाहरण मला आणखीन आठवलं की द्रौपदीची गोष्ट आपल्याला माहिती आहे की जेव्हा ते वनामध्ये गेले होते तेव्हा त्यांची फजिती करण्यासाठी दुर्वास मुनीला पाठवलं दुर्योधनाने. आणि त्याला हे सांगितलं की जाऊन त्यांच्याकडे अन्न मागा पांडवांकडे. आणि त्यावेळेस तिच्याकडे ती थाळी होती, अक्षय थाळी होती. आणि त्या अक्षय थाळीमुळे किती जरी अतिथी आले तर त्यांना अन्न देऊ शकायचे, परंतु ती थाळी दुपारनंतर अन्न द्यायची नाही. आणि हे अर्थात दुर्योधनाला माहीत होतं. आणि दुर्योधनाने खोडसाळपणाने दुर्वास ऋषीने पाठवलं. आणि ते आले आणि म्हणाले मी स्नान करून येतो. आणि स्नानाला निघून गेले. द्रौपदी म्हणाली आता अन्न कुठून देऊ, थाळी तर मी अगोदर एकदा वापरून झालेली आहे, परत अन्न कुठून आणू. अर्थात माझा एकच कैवारी म्हणजे माझा भगवंत आहे. तिने कृष्णाला हाक मारली, कृष्ण आले लगेच दुसऱ्या क्षणी. काही बोलायच्या अगोदर भगवंत म्हणतात मला भूक लागली काहीतरी दे. द्रौपदी मनामध्ये काय म्हणली असेल की मी याला सांगणार होते की मला अन्न दे आणि हा सांगतो मला की तूच मला काहीतरी दे, काय हे. तेव्हा भगवंत तिचं काहीच ऐकायला तयार. भगवंत तू काही बोलू नकोस, मला पहिलं अन्न दे, मला खूप भूक लागली, मला काहीतरी पाहिजे, मला काहीतरी पाहिजे. तिला समजा ना की मी ह्यांना कसं सांगू की मलाच अन्नाची गरज आहे, हे सांगू कसं. ते काय ऐकायलाच त्याने फक्त अन्न मागतायत. हीच तर परीक्षा आहे ना. मग ती म्हणाली तरी पण बघते मी. आणि म्हणून तिने परत ती थाळी उचलून बघितली
तर थाळीला एक पान चिटकलेलं होतं, एक पान शिल्लक होतं. तिने प्रयत्न केला. बघा, प्रयत्नाला महत्त्व आहे. काय आहे असे ना का मी प्रयत्न करीन, भले काही का असे ना. तिला माहिती थाळी वापरून झाली तरी पण एक प्रयत्न करते, माहीत नाही काय होईल ते, बरोबर आहे, पण प्रयत्न तर केला की नाही. ती परीक्षा होती तिची. तिने ते थाळीला हात लावला आणि थाळीमध्ये एक पान निघालं. भगवंत म्हणाले, आण आण पहिलं दे मला. भगवंताने ते खाल्लं आणि लगेच मोठी ढेकर दिली. म्हणाले, आता सगळं जग तृप्त झालं. आणि खरोखर गुरु जेवणे उठले आणि ब्रह्मांड हे तृप्त झाले. आपण म्हणतो ना, जेवी जेवी बाग. गुरूंनी जर तुमचे अन्न ग्रहण केलं तर ब्रह्मांड तृप्त होणार आहे. कृष्ण हे कोण आहेत? कृष्ण म्हणजे जगद्गुरु, जगाचे गुरु भगवान कृष्ण आहेत. त्यांना एक फक्त पान मिळालं. तरी म्हणलं, मला पान जरी भक्तीने दिली तरी मी खुश होतो ना. परत एकदा तो दृष्टांत आलाच ना, की एक पान शिल्लक होतं, ते त्याने खाल्लं आणि तृप्तीची ढेकर दिली आणि म्हणाले सगळं जग संतृप्त झालं. आणि इथे दुर्वास मुनी आंघोळ करून बसले होते शिष्यांसह. सर्वांना ढेकरावर ढेकरा यायला लागल्या. ते म्हणाले, आता जेवायला कसं जाऊ, आमचं पोट भरल्यासारखं वाटतंय, आता आम्ही जाऊ शकत नाही. तिथूनच त्याने आशीर्वाद दिला, सुखी भव. दुर्योधनाने पाठवलं होतं, पाठवलं व्हावं. दुर्वास मुनी रागीट आहेत, झालं उलटं. कारण काय? भगवंत. पण दुसरा महत्त्वाचा हा श्रद्धा आणि भक्ती. आणि परीक्षा घेतलेली ती पास झाली. अशा प्रकारे भगवंत तुमच्यावर कृपा करण्यापूर्वी तुम्हाला जेव्हा एक संधी येते, म्हणून मी सगळ्यांना सांगतो की भगवंत तुमची कुठल्या प्रकारे परीक्षा बघेल माहीत नाही. या सगळ्या कथांमधून आपण एक भाग उचलायचा की जेव्हा आपल्याकडे एखादी सेवा कुठली जरी आली तर ती सेवा करताना तुम्ही आटोक्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय आहे इज नॉट इम्पॉर्टंट. पण माझ्याकडे जर समजा ही सेवा आली आहे तर मी आटोकाट प्रयत्न करणार. नाहीच करू शकले तर मी त्याला काहीतरी करून दुसऱ्याला करायला सांगेल. पण ती सेवा बंद नाही झाली पाहिजे की मी न गेल्यामुळे ती झाली नाही किंवा माझ्यामुळे तिथे हे झालं, हे होता कामा नये. कारण तिथेच तर तुमची परीक्षा आहे. असे सगळ्याच गोष्टी जर मी तयारी करून केल्या असते तर मग माझं शिल्लक काय राहील. भगवंत असं नाहीच म्हणत. तयारी करून तर मी सगळंच करीन, पण तुम्ही काही गोष्टी नसताना सुद्धा करून दाखवा, हीच तर परीक्षा आहे तुमची. आणि अशी परीक्षा भगवंतांनी कोणालाही, रुक्मिणीला सुद्धा जिथे सोडली नाही तर आपण काय चीज आहोत. रुक्मिणीला सुद्धा पलंगावर बसून म्हटलं की तू माझ्यापेक्षा चांगल्या लोकांशी का लग्न केलं नाही. जिथे रुक्मिणीला पण त्यांनी सोडलं नाही. जर तिचं मन एकदा जरी हल्लं असतं तर ती गेली असती. पण भगवंतांनी प्रत्येकाची परीक्षा घेतली. मग ही परीक्षा भगवंत काय आणि गुरु काय कधीतरी बघतात आपली, लक्षात ठेवा. म्हणून आपण फक्त एवढा विचार करायचा की जर कुठली सेवा आपल्याकडे आली तर ती सेवा जर मी घेतली तर ती केलीच पाहिजे. मला सम हाऊ आय विल मॅनेज. बरोबर की नाही. आपण लहानपणी गोष्टी वाचल्यात व्रतांच्या की हे व्रत कसं करायचं सांग मला म्हातारी. ती म्हणते उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, मी करीन हे व्रत. असं त्या कथांमध्ये असतं ना की उठणार नाही, मातणार नाही. मग ते गुरुवारचं व्रत असेल, शुक्रवारचं व्रत असेल, घेतला वसा टाकणार नाही. वसा म्हणजे व्रत, संकल्प की मी कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करीन. असं जेव्हा ते सांगते तेव्हा ते व्रत कसं करायचं सांगतात. ही गोष्ट सगळ्या ठिकाणी ॲप्लिकेबल आहे. लक्षात ठेवा की सेवा कुठली जरी आपल्याकडे असे, सेवेला खूप महत्त्व आहे. म्हणून काय सेवा ही महत्त्वाचं नाही आहे. मी अगदी एक तांब्यावर पाणी जरी आणून द्यायची सेवा असेल, जर मला येता येत नसेल तर मी ती मॅनेज केली पाहिजे. कुठूनही काही करा, तो माझा भाग आहे ना. हां, मी गेलो नाही म्हणून ती सेवा झाली ना असं झालं तर मग तीच तर तुमची परीक्षा आहे. अहो मला अडचण आली मी कुठे नाही म्हणतो, पण सेवा तिथे हॅम्पर होता कामा नये. ही तुमची परीक्षाच आहे ना. काय होईल माहीत नाही. ही भगवंत आपली परीक्षा बघत असतो. आणि त्याच्यात जर आपण उत्तीर्ण झालो, कसोशीने प्रयत्न केला तर हे लक्षात ठेवा, एक पावली तुम्ही जिथे असाल तिथून पुढे गेलात हे नक्की. पण परीक्षा होणारच, प्रत्येकाची कधी ना कधीतरी होते. आणि म्हणून सेवा करतानाच ही परीक्षा होते, हे लक्षात ठेवा. बाकी एरवी परीक्षा तुम्हाला कशी दिसणार घेतली गेली, पण सेवा करताना आम्ही म्हणतो की गुरूंची कृपा आणि गुरूंची सेवा महत्त्वाची आहे. पण ती करतानाच तुमची परीक्षा ते बघत असतात. म्हणून हे लक्षात ठेवा की सेवा मिळाली तर जरूर करा आणि ती करताना मागे हटू नका. शेंडी तुटोवा पारंबी, देह जावो अथवा राहो. मी तिथे येऊन काय व्हायचं ते होऊ दे, पण मी येणार, असं तुमच्याकडे तो भाव पाहिजे. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि भगवंत पण हेच सांगतात की तू ज्या भावाने ही गोष्ट आणलीस, आता मी खाल्लं सगळं विश्व जे आहे ते आता
संतुष्ट झालेला आहे. आणि अशा प्रकारे भगवंताने ते पोहे खाल्ले. हा फक्त बघतो की काय काय चाललं आहे. त्याला तर काही बोलावं असं वाटत नव्हतं. काय बोलावं मी आता, माझ्याकडे काही बोलण्यासारखं नाहीच आहे मुळात. आणि भगवंत हे सगळं करतायत. एक एवढा मोठा राजा आहे, त्याची पत्नी म्हणजे लक्ष्मीचा अवतार आहे, आणि ही सुद्धा माझ्याबरोबर माझी सेवा करते. त्याला काय करावं समजेना. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये एक भाग महत्त्वाचा जो होता तो त्याला करता आला नाही. आणि तो म्हणजे जे पत्नीने सांगितलं होतं की काहीतरी मागा. जेव्हा काहीतरी विषय निघेल, काय बाबा कसं चाललं आहे, तुझं सगळं ठीक आहे ना, काय बरं आहे ना, तेव्हा मित्र एकमेकाला सांगू शकतात, हा सगळं चांगलं आहे, पण थोडंसं माझा मुलगा अजून शिकला आहे ना, तर थोडंसं मला आता त्याची फी भरायला थोडीशी अडचण आहे, पण चालू आहे, असं आपण सांगू शकतो ना. असं तिची काहीतरी अपेक्षा होती की काहीतरी भगवंताला सांगावं की बाबा सगळं ठीक आहे, पण थोडेसे पैसे कमी आहेत माझ्याकडे, असं म्हणावं असं तिला अपेक्षा होती. पण भगवंताने ज्या प्रकारे भगवंत वागले ते बघितल्यावरती त्याच्या तोंडातून हा शब्द पण बाहेर आला नाही. शेवटपर्यंत त्याला हे बोलावं असं वाटलं नाही की तो बोलू शकला नाही किंवा बोलला नाही. तो म्हटला नाही, मी असं मागणं हे चुकीचं आहे. खरंच किती तरी ही गोष्ट कठीण गोष्ट केली की न मागणं हे कठीण आहे नाही का, की सगळं काही पडलेलं आहे, तुम्ही फक्त सांगायचे खोटे की तुम्हाला काय हवं ते मिळू शकतं. पण त्यांनी नाही मागितलं. त्यांनी मनात विचार केला की मागणं हे चुकीचं आहे, मी अजिबात मागणार नाही. आणि त्यांनी तेवढी गोष्ट अजिबात भगवंताकडे मागितली नाही. आणि फक्त तो भगवंताला म्हणाला की मला आनंद आहे की आपली भेट झाली, बस अशीच भेट कधीतरी अधूनमधून होत जावी, असंच आपलं दर्शन आम्हाला व्हावं. मला खरंच म्हणे हे सांगताना खूप हे वाटतं की आपण भगवंताचे अवतार आहात, हे माहीत आहे, परंतु आपण ज्या प्रकारे हा व्यवहार करत आहात, आपल्याकडून ही गोष्ट शिकावी. खरोखर ही शिकण्याची गोष्ट आहे की भगवंतांनी या राजस्व यज्ञामध्ये सुद्धा पाय धुवायची सेवा घेतली होती. सेवा आपल्याला मागितल्यावर आपण कुठली घेऊ? विचार करा, उद्या आपल्या महाराजांची सेवा 10 सेवा आहेत, कुठली सेवा कोणी घ्यायचा हा जर आला तर कोण कुठली सेवा मागेल, तो महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे त्यातून सुद्धा त्याचं काही काही गोष्टी समजू शकतात. आणि भगवंतांनी ही सेवा मागून घेतली की मला, आणि दुर्योधनाने कोषाध्यक्ष म्हणला की सगळा कोष मला दे. ज्याचा जसा स्वभाव तसा त्यांनी दाखवून दिला ना. भगवंतांनी ही सेवा घेतली. म्हणून तर सुदामे आपण म्हणतो की आता मी काय म्हणू भगवंता, तुम्ही भगवंत असून तुम्ही अशा प्रकारे वागतात, खरोखर माझ्याकडे बोलायला काही शब्द नाही आहेत. बस मी फक्त एवढंच म्हणेन की आपला संघ मला असाच मिळत राहो. माझी एवढीच इच्छा आहे, आपला संघ मला घडो, ही माझी इच्छा आहे. मला आपल्याकडून बाकी काहीही नको आहे. भेट झाली अशीच होत राहो, एवढी इच्छा मनात ठेवतो, असं सुदामे म्हणाला. अर्थात दुसऱ्या दिवशी तो म्हणाला की आता मला घरी जायचं आहे, माझी पत्नी तिथे वाट बघत असेल, तेव्हा आपण मला निरोप द्यावा. भगवंत म्हणाले ठीक आहे, तुझ्या घरी जा, आता हरकत नाही, मला आनंद दिलास त्याच्याबद्दल तुझे आभार. परत एकदा येत राहा असं अधूनमधून, मला आनंद मिळत राहील. अशा प्रकारे भगवंत त्याला सोडायला पण आले महालाच्या कोपऱ्यापर्यंत. आणि तिथून तो नेहमीसारखा आपला घरी चालत गेला. भगवंताकडून त्यांनी काही वाहन मागितलं नाही, भगवंतांनी त्याला दिलं नाही. बघा गंमत, भगवंतांनी पण त्याला काही दिलं नाही, भगवंताला त्यांनी मागितलं नाही. पण आज जसं आपण जातो आपल्या दरवाजापर्यंत, तसं दरवाजापर्यंत तो आला आणि तिथून त्यांनी नमस्कार केला आणि त्यांनी प्रयाण केलं आपल्या घरी. आपल्या घराकडे त्यांनी प्रयाण केलं. आणि घरी जात असताना अर्थात त्याच्या मनामध्ये एकच विचार येत होतं की भगवंतांनी कशा प्रकारे आपलं स्वागत केलं. आपल्यालाही असं होतं नाही का की एखाद्या समारंभात जाऊन आपल्या सगळ्या आठवणी असतात, तसं त्याला ह्याच आठवणी होत्या की किती सुंदर स्वागत केलं, काय मी, कुठे मी आणि कुठे भगवंत. आणि हा अनुभव भगवंताचा आला तर आश्चर्य नाही, परंतु त्याच्या पहारेकऱ्यांपासून ते भगवंतापर्यंत सगळे एकाच सारखे. पहारेकरू सगळ्यात कठीण असतात. एखाद्या ऑफिसमध्ये शिपाई पटवणं सगळ्यात महत्त्वाचं असतं. एक वेळ ऑफिसर तुमच्याशी चांगला बोलू शकेल, पण शिपायालाच पटवावं लागतं नाही का. हा किती महत्त्वाचा भाग आहे. तसं पहारेकरी काय पहारेकरी आहेत, ते उद्दामपणे वागू शकले असते, परंतु असं घडलं नाही. पहारेकऱ्यांपासून ते भगवंतापर्यंत सगळ्या ठिकाणी त्याला प्रेमच मिळत गेलं. आणि म्हणून तो म्हणलं की खरोखर हा अनुभव मी कधीही विसरणार नाही, हा कधीही विसरणार नाही. भगवंता तुझं मला नेहमी स्मरण राहू द्या, असंच तो मनामध्ये म्हणत म्हणत निघाला. बघा, त्याच्या मनामध्ये फक्त एवढीच इच्छा आहे की भगवंता मला तुझं स्मरण राहू दे, मला बाकी काही नको, हे म्हणत म्हणत. आणि तो मनात हे पण म्हणतोय की जरी मी काही मागितलं नाही तरी ते पण चांगलंच केलं.
मी मागितलं नाही आणि भगवंताने दिलं नाही. बघा आता अजून एक भाग आहे की मी जर मागितलं नाही, आता जर मला माहिती आहे की हा भगवंत आहे किंवा त्या व्यक्तीकडे सगळ्या गोष्टीच्या समजा बातम्या आहेत, अशी जर ती व्यक्ती आहे तर माझ्याविषयी नक्कीच समजलं पाहिजे की ही व्यक्ती काय करते, कसं आहे, कुठे आहे. मग का त्यांनी मला नाही दिलं? मी मागायची गरज काय? मी जर तुझ्या घरी आलो अमकं अमकं आहे तर मी मागायची गरज काय असं मग मनात म्हणायला हरकत नाही ना. तुला दिसत नाही का माझी काय परिस्थिती आहे असं वाटायला हरकत नव्हती. तसं त्याला वाटलं नाही. हाही महत्त्वाचा भाग आहे नाही का. पण असं पण कधी कधी वाटू शकतं की मी नाही मागितलं ठीक आहे, पण तुला द्यायला काय, तुझं कर्तव्य नाही का द्यायला. त्याने काही मागितलं नाही पण तू काहीच नाही मला दिलं असं वाटू शकतं ना. पण तो काय म्हणतो बघा, तो असं म्हणतो की खरोखर भगवंत मला अजून एक गोष्टीचा आनंद आहे की मी मागितलं नाही हे चांगलंच केलं, पण मला या गोष्टीचा आनंद की तुम्ही मला धन दिलं नाही. कारण देऊ पण शकला असता. आता पोहे आणल्यावरती त्याची परिस्थिती काय हे कोणीही समजू शकेल, त्याची माहिती घ्यायची गरज नाहीच आहे. वस्त्र बघितले त्यावरही समजू शकतो, हे तर आपणही समजतो. पण असं असून पण तू मला दिलं नाहीस याचा मला खूप आनंद आहे. हे महत्त्वाचं की त्यातून आनंद. तो म्हणतो धन दिले नाही याचा मला खूप आनंद आहे, कारण धन घेतलं की कदाचित मला गर्व निर्माण होईल, ऐश्वर्य आल्यावरती माझा मद निर्माण होईल, आणि हे होऊ नये म्हणूनच तू मला धन दिलं नाहीस. तू माझ्यासाठी जे केलंस चांगलंच केलंस, चांगलंच करणार ह्याची खात्री आहे, म्हणून मला खूप आनंद आहे. मी मागितलं नाही आणि तू दिलं पण नाहीस, कारण दिलं असतं तरी हे होऊ शकलं असतं, हे तुला माहीत होतं म्हणून तू मला दिलं नाहीस. अशा प्रकारे फक्त आनंद घेत तो आपल्या घराकडे चालला आहे, कुठेही त्याला काहीच वाटत नाही आहे. आणि असाच तो विचार करत 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 तो जेव्हा त्याच्या नगरीजवळ पोचला, त्याच्या छोटंसं गाव होतं तिथे पोचला, तेव्हा त्याला हे समजलं की आपण कुठे आलो. की त्याला हे दिसलं की त्याच्या गावाची वेशसुद्धा वेगळी होती. त्याला हेही लक्षात आलं की जिथे मी प्रवेश करतो तिथे सर्वत्र उत्सवाचं वातावरण आहे. सर्वत्र वेगवेगळ्या प्रकारच्या पताका लावल्या आहेत, सगळं काही वेगळं दिसतंय. त्याला समजेना की मी आलो कुठे. हे रात्री कधी कधी आपल्याला होतं नाही का, रात्री गेल्यावरती सगळे लाईट्स आणि हे दिसतात, तर कुठे आलो समजत नाही की वसईत आलो आहे का मुंबईला आलो आहे, असं कधी कधी होतं ना. तसं त्याची परिस्थिती झाली. म्हणलं हे मी कुठे आलो आहे, हे वातावरण काय आहे, हे सगळी घरं कुठली आहेत. अशी तर घरं माझ्या घराच्या आसपास नव्हती. सगळी लोक कुठला तरी उत्सव करत आहेत, सगळ्यांचे छान छान कपडे आहेत, स्त्रियांनी सुंदर सुंदर वस्त्र आणि अलंकार धारण केले आहेत. कुठे आलो आहे मी, माझी वस्ती नाही आहे ही आळी माझी नाही आहे. आपल्या भाषेत ते म्हणाले ही ब्राह्मण आळी नाही आहे, ही भंडार आळी नाही आहे, ही माझी कुठलीच आळी नाही आहे, ही कुठे आलं मला समजत नाही आहे. आणि असा विचार करत करतच तो थोडासा पुढे गेला आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला की समोरून त्याची पत्नी आणि त्याची मुलं येत होती. आणि अर्थात त्यांच्या अंगावरती पण अतिशय चांगल्या प्रकारचे वस्त्र होते, अतिशय नवीन वस्त्र त्यांनी घातले होते. त्याच्या पत्नीच्या अंगावर अनेक दागिने होते, अलंकार होते. ते बघितलं त्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या डोळ्यावर विश्वास बसेना की खरोखर माझी पत्नीच आहे ना, कारण इतके दागिने तर नव्हते, कधीच नव्हते. नवीन वस्त्र पण नव्हतं. इतकी वस्त्र आणि इतके अलंकार कसे आले त्याला काही समजेना. आणि पत्नी आणि मुलांनी येऊन त्याचं स्वागत केलं आणि म्हणाले बाबा चला आता घरी जाऊया. तो त्यांच्या मागे जात होता. तेव्हा म्हणलं मला तर रस्ताच समजत नाही कुठे आलो, फक्त तुम्हाला बघितलं म्हणून ठीक आहे, पण तुम्ही पण मला ओळखू येत नाही, कारण तुमची वस्त्र आणि एवढे अलंकार मी कधी बघितलेच नाही आहेत. तरी पण त्यांच्या मागे गेला आणि अर्थात एका अतिशय सुंदर अशा मोठ्या महालामध्ये ते घेऊन गेले. तो म्हणाला मला कुठे आणलं तुम्ही, हे आपलं घर आहे. सुदैव म्हणतो हे घर आपलं आहे. हो म्हणे हे आपलंच घर आहे, हेच आपलं घर आहे, हे आपलं गाव आहे, हे आम्ही सगळे आहोत. या तुमची तुम्हाला जागा दाखवते, तुमची राहण्याची वेगळी खोली आहे. हे सगळं बघून तो थक्क झाला की हे काय घडलं. आणि अर्थात त्याला लक्षात आलं की हे सगळं भगवंतानेच केलेलं आहे. या भगवंतानी ज्याला मी काही मागितलं नाही त्या भगवंतानी मला सगळं दिलं. खरंच तो तर हेच म्हणतो परत एकदा की भगवंता सगळं तरी तू मला हे दिलं असलंस तरी पण मी फक्त एकच परत एकदा मनामध्ये तुला मागणी करतो, तुझ्या चरणांचं मला कधी विसर नको पडतो. हे तू सगळं दिलं आहेस म्हणून मी स्वीकारतो, का तर ते तुझा आशीर्वाद आहे म्हणून मी स्वीकारतो. मी मागितलेलं नाहीच आहे, पण तू दिलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी आशीर्वाद आहे. मग ती काही असो, म्हणून मी याचा स्वीकार नक्की करतो. तरी पण जोडीला एक मागणी करतो की तुझ्या चरणांचा मला कधीही विसर पडतो. ही एकच मागणी माझ्याकडे, ही माझी मागणी आहे. हे सगळं दिलंस ते तू दिलंस, माझी मागणी नाही, पण माझी मागणी ही आहे, ती तू जरूर दे. अशा प्रकारे तो भगवंताकडे मनातून खूप प्रार्थना करतो की मला हे दे. खरोखर
त्यांनी काही मागितलं नाही आणि भगवंताने दिलं. म्हणून तर असं म्हणलं होतं की भगवंताला काहीच मागायची गरज नाही. अरे तो अंतर्ज्ञानी आहेच ना, मग मागायची गरज काय? मागायची गरज नाही, फक्त त्याच्या चरणाशी जाऊन बसा. काय करायची गरज आहे? अहो लहान मुलाला काय बोलता येत नाही, पण ते आईकडे जाऊन फक्त रडतं ना. भाषा कुठे येत असते, पण आई त्याला बरोबर करते ना. लहानाचा मोठा तीच करते ना. बोलायला येईपर्यंत आईच त्याच्या सगळ्या गोष्टी समजून घेते की काय झालं असेल, काय नसेल झालं. मग हे कसं आई करते? तसं भगवंत पण आहेत ना, गुरु पण आहेत ना. त्यांच्या चरणाशी जाऊन बसा फक्त. काही मागायची गरज नाही, सगळं तुम्हाला मिळेल. फक्त त्यांच्या चरणाशी जाऊन बसा, त्यांची प्रार्थना करा, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करत राहा. हा महत्त्वाचा भाग आहे की त्यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला आहे त्या मार्गाने आपण गेलं पाहिजे. त्या मार्गाने जर आपण गेलो तर भगवंत आपल्याबरोबर नक्कीच आहेत. गुरु आपल्याबरोबर आहेत, जे सर्वज्ञानी आहेत, अंतर्यामी आहेत. या सगळ्या कथेमधून घेण्याचा भाग हाच आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी. एक म्हणजे तुमच्याकडे भाव पाहिजे. तुम्ही काय प्रार्थना केली, किती प्रार्थना केली, कशी केली, तो महत्त्वाचं आहे. कशी झाली याला महत्त्व आहे. किती भावपूर्ण पद्धतीने केलं. मी नाम किती घेतलं, कितीही घ्या, चांगलीच गोष्ट आहे, भरपूरच घ्या, पण माझं नाम किती भावपूर्ण झालं याला महत्त्व आहे. मी उपासनेला आल्यावर किती मोठा हार आणला ह्याला महत्त्व नाही. मी एक फूल आणलं तरी चालेल, एक पान आणलं तरी चालेल. मला आठवतं की उपासनेला सुरुवातीला आम्ही प्रसाद म्हणून चणे आणि शेंगदाणे आणायचो. चणे शेंगदाण्याचा प्रसाद आम्ही आणायचो. 10 रुपयाचे शेंगदाणे आणि 5 रुपयाचे चणे असं काहीतरी आणायचो आणि तो व्हायचो. अर्थात काय आणा ह्याचं काय आपल्याकडे व्याख्या नाही आहे, पण काय आणा हे महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही प्रेमाने आणि भक्तीने आणा, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. भागवतामधून आपल्याला सगळ्यातून हेच शिकायचं की तुम्ही जे काय करायचं ते करा. आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही जे कराल ते चांगलीच गोष्ट आहे, पण त्याच्यात तुमचं प्रेम किती याला महत्त्व आहे. की मला कोणी असं म्हटलं नाही पाहिजे किती सुंदर डेकोरेशन केली, ह्याच्यासाठी नाही. भगवंताला मी करते ना, मग काय कोण म्हणते याची मला गरज नाही. मला भगवंतासाठी मी करतोय हे महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. नाही जरी करू शकले तरी हरकत नाही, पण मी मनपूर्वक तुझी चरणाशी घेऊन प्रार्थना करेन. वाहणं हा गोष्ट महत्त्व आहे सुद्धा आणि नाही सुद्धा. हे भगवंताने या अध्यायात सांगितलंच आहे की 56 भोग जरी दिले, पण जर तुम्ही प्रेमाने नाही दिले तर मला त्याचा काही आनंद होत नाही. पण प्रेमाने दिले तर माझ्यासाठी सर्वस्व आहे. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि मागायची काही गोष्ट, लौकिकातली गोष्ट मागू नका असंही त्यांनी सुचवलं. ह्याचा दुसरा अर्थ आहे की लौकिकामध्ये एकही गोष्ट मागायची गरज नाही. की काही झालं की मला जरा हे करून दे, माझं अमकं झालं पाहिजे. हे काय, हे मागायसाठी तुम्ही आलात का? हे होईल तुमचं आपोआप. त्याला माहिती आहे ना, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, सकल जीवाचा करीतो उद्धार. तुझं मोकलीला ऐसे नाही ना. सगळं विश्व जर तर सांभाळू शकतं तर तुम्ही आणि मी का नाही सांभाळणार? त्याला ज्ञान आहे ना. सगळ्या जीवाचा सांभाळ कोण करतो? तोच करतो ना. तो जर सगळं सांभाळ करू शकतो तर तुम्ही आणि मी काय त्यासाठी? आम्हाला मोकलील म्हणजे फेकून देईल असं का तुम्हाला वाटतं? हा विश्वास का नाही तुम्हाला की मला पण सांभाळेल? हा विश्वास पाहिजे जो सुदाम्याला होता. अपेक्षाच नव्हती, पण न अपेक्षा ठेवल्यामुळे सगळ्या गोष्टी मिळाल्या ना. प्रल्हादाने काहीच मागितलं नाही भगवंताला. प्रल्हादाला भगवंताने सांगितले की तू हजारो वर्ष राज्य करणार. तो म्हणाला का हे दिलत मला, मला हे नको आहे, ही माझी इच्छा आहे. त्याच्या जोडीला मी आणखीन एक वर देतोय की तू मला कधी विसरणार नाही. बघा काय मागत नाही भक्त माझा, हे भगवंताला माहिती आहे ना. भगवंताला माहिती आहे की राज्य करा म्हटलं की सगळे भोग आले आणि ते भोगावे पण लागणार. जर मी राजाच्या गादीवर बसलो तर मला हे भोग मिळणार आहे, त्यांनी मला भोगायला पाहिजे कारण राजा आहे. पण मग ती भीती होती प्रल्हादाला की जर सगळे भोग जर मी सेवन केले तर मी भगवंताला विसरून जाईन, सगळ्या विषयामध्ये दंग होईल. तो मागत नव्हता, भगवंताने दिले, घेतले. म्हणाला पण भगवंता म्हणे काळजी करू नको, तुझी काळजी मला आहे ना. हे सगळं तू भोग आणि हा वर मला विसरणार नाही, बस आता काय प्रश्न आहे. म्हणजे किती काळजी भगवंताला आपली आहे बघा. म्हणून मागूच नका आणि त्यांनी दिले तर जरूर घ्या. महाराज पण तेच सांगतात, दैन्यामध्ये राहा असं महाराज कधी म्हणत नाहीत. तुमच्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, ती पण तुम्हाला तुमच्या प्रारब्धाने मिळाली, तिचा उपभोग घ्या. दैन्यवाणी यायची गरज नाही. छान कपडे असतील घाला, इस्त्री चांगली गोष्ट आहे, चांगलाच व्यवस्थित राहा, सगळ्या गोष्टीचा उपभोग घ्या कारण तो पण तुम्हाला मिळालेलाच आहे ना भगवंताच्या कृपेने. उपभोग घ्या, दारिद्र्यात राहा असं कुठेच म्हणत नाही. फक्त त्याला विसरू नका, त्याची कृपा आहे म्हणून हे आहे हे लक्षात ठेवा. हाच भाग महत्त्वाचा आहे. आणि अशा प्रकारे खूप सुंदर उपदेश भागवताच्या या कथेमध्ये आहे. आपण या ठिकाणी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की महाराज
बस जो काही उपदेश आपण केला या अध्यायाद्वारा हा आमच्या लक्षात राहो आणि आम्हाला या अध्यायाप्रमाणे चालण्याची शक्ती दे ही विनंती महाराजांच्या चरणी आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम महाराजाच्या